आता एक मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचं शिष्टमंडळ मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या भेटीला गेलंय। जागा वाटपाच्या संदर्भात या भेटीमध्ये चर्चा होणार। राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रस्ताव घेऊन काँग्रेससोबत चर्चा केली जाणार आहे। राष्ट्रवादीकडून मुंबई अध्यक्ष राखीताई जाधव, जिल्हाध्यक्ष माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे, धनंजय दादा पिसाळ, अजितराव राणे उपस्थित आहेत, तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड, अमीन पटेल आणि सचिन सावंत उपस्थित आहेत। आणखी माहिती घेऊयात, आपली प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहे। मनश्री, नेमकं काय काय घडू शकतं आणि कुठल्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते? एक महत्वाची बैठक आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात सुरू आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचं शिष्टमंडळ हे मुंबई काँग्रेसच्या भेटीला गेलेलं आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची प्रामुख्याने ते भेट घेत आहेत। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस हे मुंबईत एकत्र लढू शकतात का यावर चर्चा होईल। सोबतच जागा वाटपाची महत्वाची चर्चा होईल। जर जागा वाटपाचं गणित जुळलं तर एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हे जे पारंपरिक त्यांनी आजपर्यंत मुंबईमध्ये आघाडी केलेली आहे त्या पद्धतीची एक नवी आघाडी सुद्धा उद्या घोषित केली जाऊ शकते अशी शक्यता सध्या तरी आपल्याला बघायला मिळते आहे। यामध्ये राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव, त्यासोबतच जिल्हाध्यक्ष असतील माजी आमदार मिलिंद कांबळे, धनंजय पिसाळ आणि अजित रावराणे हे सुद्धा यामध्ये उपस्थित आहेत। आणि एकंदरीतच आपण बघतोय की एका बाजूला ठाकरे बंधूंची युती घोषित होत असताना त्याचा मुहूर्त संजय राऊतांनी जाहीर केलेला असताना दुसरीकडे मुंबईमध्ये पारंपरिक नैसर्गिक युती आमची आहे असं सांगणाऱ्या काँग्रेसकडून आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। यापूर्वी वर्षा गायकवाडांनी जी विधानं केली होती की आम्ही स्वबळाचा मारा देतोय, मात्र आता काँग्रेस हे इतर पक्षांना सोबत घेता येते का या करता सुद्धा प्रयत्नशील आहे। ठीक आहे मनश्री, धन्यवाद या अपडेट्स बद्दल।